माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानं अवघा देश स्तब्ध झालेला आहे। अवघ्या जगभरातनं खरं तर त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातोय। जगभरातल्या प्रमुख नेत्यांनी सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज दिल्लीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। तत्पूर्वी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेसच्या मुख्यालयात ठेवण्यात आलंय। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते काँग्रेस मुख्यालयात आलेले होते। दृश्यांमध्ये आपण पाहतो आहोत सध्या काँग्रेस मुख्यालयातनं आता डॉक्टर मनमोहन सिंग यांचं जे पार्थिव आहे ते अंत्यसंस्कारांसाठी आता नेलं जाणार आहे। काँग्रेसचे जवळपास सर्वच महत्त्वाचे नेते, पदाधिकारी हे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अंत्यदर्शनासाठी म्हणून काँग्रेस मुख्यालयात दाखल झालेले होते। नहीं ऐसे निकल जाएंगे ना वो लीडर्स तो गए भाई साहब, तभी तो हम रुके इतनी देर। लीडर्स तो गए। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर 11:45 अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। आताच काही वेळापूर्वी काँग्रेस कार्यालयातून डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे। दिल्लीमधल्या निगमबोध घाटावर माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। मनमोहन सिंग यांच्या निधनावर संपूर्ण देशभरातून सध्या शोक व्यक्त होतोय, दुःख व्यक्त होतंय। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शरद पवार आज दिल्लीमध्ये जाणार नसल्याची माहिती मिळतेय। दिल्लीतलं वातावरण खराब असल्यामुळे शरद पवार दिल्लीमध्ये जाणार नाहीयेत असं समजतंय। मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर दिल्लीमधल्या निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। दिल्लीतल्या खराब वातावरणामुळे शरद पवार यांनी आपला दिल्ली दौरा रद्द केलेला आहे। शरद पवार दिल्लीमध्ये आज जाणार नाहीयेत असं समजतंय। मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी म्हणून शरद पवार हे खरं तर दिल्लीला जाणार होते, मात्र आता ते दिल्लीला जाणार नसल्याचं समजतंय। मीनाक्षी म्हात्रे या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। मीनाक्षी, काय नेमकी माहिती? निश्चितच अजिंक्य, आपण पाहतोय की शरद पवार हे आता थोड्याच वेळात बारामतीसाठी निघणार आहेत। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावरती आज अंत्यसंस्कार होणार आहेत। शरद पवार हे काल म्हणाले होते की मुंबईतून ते उद्या दिल्लीत जातील, म्हणजे आज। पण आज दिल्लीतली हवा आपण पाहतोय की प्रदूषण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे, तिथलं वातावरण खराब असल्यामुळे शरद पवार हे दिल्लीत जाणार नसल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र ते बारामतीला जाणार आहेत। मात्र एकीकडे आपण पाहतोय की मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावरती दिल्लीत आज राजघाटावरती अंत्यसंस्कार केले जातील आणि त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी काही विशेष प्रोटोकॉल जे आहेत ते देखील पाळण्यात येणार आहेत। मनमोहन सिंग यांची मुलगी काल रात्री उशिरानं दिल्लीत पोहोचली आहे आणि त्यानंतर आज आपण पाहतोय की त्यांच्या या सगळ्या अंत्यविधीसाठी संपूर्णतः आपण पाहतोय की तयारी सुरू आहे तिथे। त्यानंतर त्यांचं पार्थिव जे आहे काँग्रेस मुख्यालयात आणलं जाईल आणि त्या ठिकाणी काँग्रेस नेते आणि दिग्गज नेते जे आहेत त्यांना श्रद्धांजली वाहतील। मात्र काल स्वतः शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये श्रद्धांजली जी आहे ती मनमोहन सिंग यांना वाहिली होती आणि आज आपण पाहतोय की राजघाटावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावरती केले जातील। अजिंक्य, मीनाक्षी, धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल। निगमबोध घाटावर हे अंत्यसंस्कार डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज केले जाणार आहेत। तर शरद पवार दिल्लीला मनमोहन सिंग यांच्या अंत्यदर्शनासाठी जाणार नसल्याची माहिती मिळतेय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।